आहे। मुख्य रस्त्यावर बस आलेली आहे आणि मुख्य रस्त्यावर आता रस्त्याच्या दुतर्फा असलेली गर्दी त्यांच्या स्वागतासाठी दाखल झालेले मुंबईकर्स, क्रिकेट रसिक, देशभरातून राज्यभरातून आलेले फॅन्स मोठ्या संख्येने आपल्या आवडत्या खेळाडूंची छबी टिपण्यासाठी या रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करून उभे आहेत। मध्ये मध्ये पावसाची हजेरी लागते, मात्र पावसाची तमा न बाळगता हे सगळे रसिक, क्रीडा रसिक या जल्लोषात सहभागी होण्यासाठी दाखल झालेले आहेत। 2024चा T20 वर्ल्ड कप जिंकत भारतानं पुन्हा एकदा इतिहास रचलेला आहे। चौथा वर्ल्ड कप भारतानं जिंकलेला आहे। ICCचा 2 एकदिवसीय वर्ल्ड कप 1983 साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली पहिला वर्ल्ड कप, पहिला विश्वचषक भारतानं जिंकला होता। वेस्ट इंडिजला त्यावेळची दादा टीम असलेली वेस्ट इंडिज, क्लाइव्ह लॉयडची डेंजर अशी वेस्ट इंडिज, माल्कम मार्शल, जोएल गार्नर यासारखे दिग्गज बॉलर्स असलेली वेस्ट इंडिज टीम यांच्यासमोर जिंकणं काय, एखादी मॅच जिंकणं हे अवघड असताना अंतिम सामना जिंकत भारतानं इतिहास रचला होता। आणि त्यानंतर 2011 साली टीम इंडिया धोनीच्या नेतृत्वाखाली त्यानं वर्ल्ड कप जिंकला होता त्या टीमनं, आणि T20 वर्ल्ड कपसुद्धा 2007 साली धोनीच्याच नेतृत्वाखाली जिंकला होता। आणि आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली T20 वर्ल्ड कप पुन्हा एकदा भारतानं आपल्या खात्यात जमा केलेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय। आता मुख्य रस्त्यावर ही बस आलेली आहे आणि रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या गर्दीनं आता घोषणाबाजी करत जल्लोषात या सगळ्या विजयवीरांचं स्वागत करण्यासाठी तयारी केलेली आहे। बॅरिकेडिंग सुरू केलेलं आहे पोलिसांनी। रस्त्यावरून कोणीही बसच्या दिशेनं येऊ नये यासाठी पोलीस खबरदारी घेताना दिसत आहे। ओपन डेक बसमधून ही सगळी विजय मिरवणूक निघालेली आहे। गुजरातवरून विशेष करून ही बस मागवण्यात आलेली आहे। भारतीय क्रिकेट संघाचे हे सगळे खेळाडू, राजीव शुक्ला हे सुद्धा या खेळाडूंसोबत वर दिसत आहेत। आपल्याला ओपन डेक बस आहे, या बसवरून सुद्धा राजकारण झालं, मात्र तो आता इतिहास बाजूला ठेवत, तो वाद बाजूला ठेवत सर्वजण या खेळाडूंच्या स्वागतासाठी सरसावलेले आहेत। 2024चा वर्ल्ड कप जिंकत भारतानं इतिहास रचलेला आहे। चौथ्यांदा हा वर्ल्ड कप, ICCचा एखादा वर्ल्ड कप जिंकण्याची चौथी वेळ भारताची आहे। 2 वेळा एकदिवसीय वर्ल्ड कप, वन डे वर्ल्ड कप आणि 2 वेळेला T20चा वर्ल्ड कप भारतानं जिंकलेला आहे। या वर्ल्ड कपचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल, जशी परिस्थिती 2007 साली होती तशाच पद्धतीची परिस्थिती 2024ला होती T20 टीमसमोर। कारण 2007 साली सुद्धा भारतीय संघ वन डे वर्ल्ड कपमध्ये पहिल्या फेरीतच गारद झाला होता, त्याला बाद फेरीसुद्धा गाठता आली नव्हती आणि त्या कटू आठवणी विसरत धोनीच्या नेतृत्वाखाली 2007 साली भारतीय संघानं इतिहास रचला होता। त्यानंतर लगोलग 2011 साली वर्ल्ड कप वन डेचा तोही जिंकला होता आणि तशीच परिस्थिती 2024 साली बघतोय आपण। 2024ला सुद्धा भारतीय संघाचा वन डे वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात पराभव झाला होता आणि त्या पराभवाच्या कटू आठवणी विसरत भारतीय संघानं पुन्हा कमबॅक केलं। T20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघानं चमकदार कामगिरी केली। ज्या पद्धतीनं वन डे वर्ल्ड कपमध्ये भारतानं एकही सामना स्पर्धेतला गमावला नव्हता, मात्र अंतिम सामना गमावला, त्याच पद्धतीनं भारतानं T20 वर्ल्ड कपमध्ये सुद्धा एकही सामना गमावला नाही आणि अंतिम सामनासुद्धा न गमावता हे विजेतेपद आपल्या पदरात पाडून घेतलेलं आहे। खरं तर हे कमावलं असं म्हणता येईल, कारण ज्या पद्धतीनं सामना झाला होता, एक काळ असा होता की दक्षिण आफ्रिका हा सामना सहज जिंकेल अशी परिस्थिती निर्माण केली होती। विशेष करून क्लासेन असेल किंवा मिलर असेल यांनी ज्या पद्धतीनं फलंदाजी केली होती आणि ज्या पद्धतीनं भारतीय गोलंदाजांची पिसं काढली होती ते पाहता 13व्या 14व्या षटकात हा भारतीय सामना, भारताच्या हातातून हा सामना निसटतोय की काय अशा स्वरूपाची परिस्थिती निर्माण झाली होती। पण 15व्या षटकापासून पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजांना तो एक रिदम, ती एक लय सापडली आणि त्यानंतर इतिहास आपल्यासमोर आहे। 15व्या षटकात बुमरानं पुन्हा एकदा कमबॅक करत ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली, टिचून गोलंदाजी केली होती, अक्षरशः 2 ते 3 रन्स देत एक विकेट घेतलं होतं आणि त्यानंतर सामना फिरला होता। तिथून 16व्या षटकामध्ये 17व्या षटकामध्ये भारतीय
गोलंदाजांनी अप्रतिम अशी कामगिरी केली आणि 19वे षटक याचा आपल्याला उल्लेख करावाच लागेल. अर्शदीप सिंग यानं जे षटक टाकलं, 12 बॉल्समध्ये 20 रन्स गरजेच्या होत्या, मात्र अर्शदीपनं अवघ्या 4 रन्स देत एक विकेट घेतली होती आणि एक प्रकारे प्रेशर त्या विकेटचं साऊथ आफ्रिकन फलंदाजांवर, बॅट्समन्सवर आलं आणि 20व्या षटकात अपेक्षित कामगिरी करण्यात या फलंदाजांना अपयश आलं आणि 20व्या षटकात हार्दिक पंड्यानं विजय साकार केला. पुन्हा एकदा सांगतो, टीम इंडिया आता NCPAच्या आवारातून बाहेर पडलेले आहेत आणि आता नरिमन पॉईंटच्या मरीन ड्राईव्ह क्वीन्स नेकलेसवर त्यांचं आगमन झालेलं आहे. रस्त्याच्या दुतर्फा भारतीय क्रिकेट फॅन्सनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केलेली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी लोक दाखल झालेले आहेत, क्रिकेट रसिक दाखल झालेले आहेत आणि आपल्या आवडत्या खेळाडूंची छवी टिकण्यासाठी हे सगळे रसिक उत्सुक आहेत आणि आता जल्लोषात या सगळ्या विजयवीरांचं स्वागत केलं जात आहे. हार्दिक पंड्या ट्रॉफीसह आपण पाहतोय, त्यांच्या मागे राजीव शुक्ला आपल्याला दिसत आहेत, BCCIचे पदाधिकारी आहेत, त्याचबरोबर खेळाडूसुद्धा या ओपन डेक बसवर आपण पाहतोय. विराट कोहली आता पुढे आलेला आहे, आपण पाहतोय हार्दिक पंड्याच्या शेजारी आता विराट कोहली येताना दिसतोय. बुमराह सोबत हे 2 खेळाडू आता पुढे येतात, ज्यांनी अंतिम सामन्यात विजय साकार केला. असे हे 3 खेळाडू एका फ्रेममध्ये आपण पाहतोय. हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह आणि विराट कोहली या तिघांनी हा विजय साकार केला असं म्हणता येईल, कारण ज्या वेळेला भारतीय संघाला रन्सची गरज होती त्यावेळेला विराट कोहली समोर आला आणि त्यानं 70च्या पेक्षा अधिक रन्स करत भारताला एक विजयाची संधी असलेलं एक टार्गेट सेट करून दिलं. त्याला अक्षरशः मोलाची साथ दिली ती अक्षर पटेलनं पिंच हिटर म्हणून जी कामगिरी केली, त्यामुळे विराट कोहलीला एक प्रकारे स्पेस मिळाला आणि त्यानं त्याचा उत्तम उपयोग करत एक चांगली खेळी साकारली आणि त्यानंतर भारताने एक चांगलं आव्हानात्मक असं टार्गेट ठेवलं आणि त्याचा लक्ष्याचा पाठलाग करताना ज्यावेळेला दक्षिण आफ्रिका विजयाच्या समीप पोहोचते असं वाटत असताना भारतीय गोलंदाजांचं अप्रतिम आणि अक्षरशः अविस्मरणीय असं कमबॅक 15व्या षटकापासून ज्या पद्धतीनं रिदम भारतीय पेस बॉलर्सना मिळाला, त्यानंतर ज्या पद्धतीनं त्यांनी गोलंदाजी केली ते पाहता हा विजय सहज साकार झाला असं वाटेल. मात्र एक मानसिक दबाव अशा मोठ्या सामन्यांमध्ये जो असतो तो दबाव हाताळण्यासाठी लागणारं जे कौशल्य आहे, जे भारतीय संघानं दाखवलं, ते दुर्दैवानं दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना दाखवता आलं नाही. एका मोठ्या सामन्यात ज्या वेळेला एक मोठा दबाव असतो त्यावेळेला मानसिकरित्या कशा पद्धतीने खेळाडू या दबावाला सामोरं जातात त्यावर तुमचा विजय किंवा पराभव ठरत असतो आणि त्या कसोटीवर भारतीय खेळाडू हे यशस्वी ठरले आणि त्यांनी एक अप्रतिम असा विजय साकारला. एक गमावलेला सामना पुन्हा एकदा जिंकून आणण्यात, खेचून आणण्यात भारतीय गोलंदाजांना यश मिळालं होतं.